पैशाचा पाऊस, गुप्तधन, काही कडनं बली द्या, या माणसाला पुजारीला बोलवा. पण ते लोक अगोदर पैसा घेतात. ते लोक त्याच्यातून जो पैसाला तो घेत नाही. आपण जेव्हा टीव्ही मध्ये बघतो किंवा कोणत्या युट्यूबचे व्हिडिओ बघतो तर आम्हाला तंत्र काय दिसतं ना, असं एक कवटी ठेवलेली आहे, त्याच्यावर असं कोणी भस्मासूर काहीतरी करतंय, असं नाही का, राग टाकते, मग तिथं भडकावतंय. हे तंत्र आहे की तंत्र काही वेगळं आहे? काय आहे गुरुजी तंत्र? खरंच आहे का असं की अघोरी विद्या असते, ते साधू मांस खातात, माणसांना खातात, खरंच खातात का ते? आणि ते कुठे मग हे लोक? मी जेवढे साधू संत पाहिले किंवा आपल्या चॅनलवर येणारे पाहिले, हे तर सगळे सात्विक वाटले मला. बट जर मी आज अघोरी साधूंकडे जातो आणि त्यांना बोलतो की मला खूप सारा पैसा कमवायचा आहे, तर असे तंत्र ते करू शकता का? ज्याला ती अवस्था प्राप्त झालेली आहे तो त्याच्या आशीर्वादातून तुमचं आयुष्य परावर्तित करू शकतो. अघोर संप्रदायामध्ये अशा काही साधनं आहे की त्या माणसाला लवकर फलीभूत होऊ शकते. ज्यांची हाईट छोटी असते खूप, तर ती व्यक्ती जेव्हा मरण पावलेली असते, तर काही जे तांत्रिक आहे तर ते त्यांचा यूज जास्त केला जातो तंत्र करण्यामध्ये. जर कधी असं काही होत असेल तर मी तुमच्या माध्यमातून सांगतो की लोकांनी असे 2-4 चेडे चेटकीने एकत्र करून जरा आपल्या आर्मीमध्ये पाठवा. गाड्यांना ना एक काळ्या कलरची बाहुली लावली जाते आणि 2 लिंबू जोडले जातात. ते का केलं जातं? तंत्राबद्दल जर बोलायचं झालं तर किती सत्यता आहे तंत्रामध्ये? सगळ्यात अगोदर तंत्र होतं तुमच्या शरीरावरती, तुमच्या कपड्यांवरती ज्या गोष्टीची तुमचे DNA मॅच आहेत, तुमचे फिंगरप्रिंट्स आहेत, तुमचे नख आहेत, केस आहेत, अशावरती तंत्र केलं जातं. म्हणून तंत्र फक्त झालं म्हणजे तंत्र झालं इतकं सोपं नाही आहे. तंत्राचा उपयोग करून अशा पद्धतीने थोडा पैशाला कमवण्यासाठी नशीब फुलू शकतं का? तुम्ही जर कधी कर्ज घेतलेले असेल तर माझं व्यक्तिगत म्हणणं असेल की तुमची कुठेतरी तुमचे निर्णय चुकले. मला तुम्हाला विचारायचं आहे गुरुजी की सगळ्यात खराब कर्म कोणतं आणि सगळ्यात जास्त तळतळाट ही एखाद्या सुवासिनीची मी भोगताना पाहिलेली आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे मयुरेश गुरुजी. गुरुजी नमस्ते. नमस्कार. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. मित्रांनो, गुरुजींना तुम्ही भरपूर पॉडकास्टवर ऑलरेडी बघितलंय. माझा मित्र योगेश याच्या श्रीमंत स्टुडिओवर पण तुम्ही गुरुजींचे भरपूर पॉडकास्ट बघितले. वेगवेगळ्या विषयांवर गुरुजींनी आजपर्यंत माहिती दिली आहे. कामाख्या देवी असू द्या, त्याच्यानंतर बगलामुखी माता असू द्या, भरपूर सारे मल्टिपल पॉडकास्ट गुरुजींनी दिले आणि लोकांनी गुरुजींना भरपूर प्रेम पण दिले, कारण त्यांनी माहिती तशी दिली आहे. लोकांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवण्यासाठी, लोकांच्या आयुष्यामध्ये एक चांगला बदल, सकारात्मक बदल घडवण्यासाठी गुरुजी काम करत असतात. आणि आज पण आपल्या पॉडकास्टवर गुरुजींना आपण तसेच प्रश्न विचारणार आहे आणि तेच हा पॉडकास्ट बघितल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही सकारात्मक बदल या पुढच्या 1 तासानंतर झालेला असेल. गुरुजी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. खूप खूप धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. गुरुजी, मला सगळ्यात आधी एक विचारायचं आहे की तुम्ही काय करतात? 12 वर्षापासून मी ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचा कन्सल्टंट म्हणून काम करतोय. सोबत मंत्र, तंत्र आणि वेगवेगळ्या ज्या उपासना पद्धती आहे. माझी जी परंपरा आहे ही दत्त संप्रदायातील श्रीविद्या परंपरा. त्यामुळे श्रीविद्या परंपरा, दशमहाविद्या साधना हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, हे माझं गुरुकार्य आहे. आणि मी त्यावरती आपल्या काउन्सिलिंग करत असताना ज्याही गोष्टी मला अडचणीमध्ये ठरतात, ज्यावेळी अभ्यास करताना कळलं की फक्त ज्योतिष जेव्हा आपण बघतो तेव्हा रत्न वगैरे याच्या पलीकडे आणखी एक वेगळं शास्त्र आहे जे माणसाच्या जीवनावरती काम करत आहे, त्यावेळी मला कळलं की नाही, तंत्रशास्त्र हे त्याला अगदी समर्पक उत्तर आहे आणि ते माणसाच्या जीवनावरती खूप लवकर काम करतं. मग त्या बाबतीत माझं अध्ययन सुरू झालं आणि म्हणून मी 12 वर्ष या क्षेत्रामध्ये एक सेवेचं काम करतो. गुरुजी, तुम्ही सांगितलं की तुम्ही ज्योतिष बघता, त्याच्यानंतर वास्तूचा तुमचा अभ्यास आहे, त्यासोबतच तंत्र आणि मंत्र हे 2 शब्द तुम्ही वापरले. आता आपण जेव्हा टीव्ही मध्ये बघतो किंवा कोणत्या युट्यूबचे व्हिडिओ बघतो तर आम्हाला तंत्र काय दिसतं ना, असं एक कवटी ठेवलेली आहे, त्याच्यावर असं कोणी भस्मासूर काहीतरी करतंय, असं नाही का, राग टाकते, मग तिथं भडकावतंय. हे तंत्र आहे की तंत्र काही वेगळं आहे? काय गुरुजी तंत्र? तंत्र या सगळ्यांपेक्षा एकदम भिन्न आहे. जे आपल्याला दिसतं वास्तविकता त्यापासून पूर्णतः भिन्न आहे. मंत्र म्हणजे मननात त्रायते इति मंत्र. जेव्हा तुमचं मनाची शक्तिलय होणार आहे तेव्हाच तुम्ही एकाग्र होऊ शकता. मग एकाग्र झाल्यानंतर तुमची शक्ती तिथे तयार झाली, मंत्राद्वारे एक शक्ती तयार झाली. मग त्या शक्तीला बॅलन्सिंग करण्यासाठी, व्यवस्थित युटिलाइज करण्यासाठी एक यंत्र आहे, म्हणून समोर यंत्र ठेवलं जातं आणि ती एनर्जी पुन्हा जी अपडेट झाली आहे त्या ऊर्जेचा प्रवाह माझ्या जीवनामध्ये मी कसा करावा, प्रॅक्टिस कशी करावी
याला तंत्र म्हटलंय, ना की ह्या सगळ्या अन्य गोष्टी. तंत्राची साधी आणि सरळ व्याख्या शास्त्रात सांगितली आहे. तन्यते विस्तारते आत्मा इति तंत्र. म्हणजे काय, आपला जो आत्मा आहे, आपल्या शरीरामध्ये संपूर्ण ब्रह्मांडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शक्तीही विखुरली गेलेली आहे. आणि मग अशा वेळी जेव्हा तुम्ही अशा काही टेक्निक्स वापरून त्या सगळ्या शक्ती एकत्र करून तुम्ही तुमचं कार्य साध्य करायचं असतं, तुम्हाला स्वतःचं आत्मदर्शन आणि परमेश्वराचं दर्शन तुम्ही कसं करू शकता, यासाठी जे शास्त्र आहे त्याला तंत्रशास्त्र म्हणतात. ओके गुरुजी, आता आपण बघतो की भरपूर असे तांत्रिक आहेत जे एखाद्याचं आयुष्य खराब करण्यासाठी तंत्र वापरले जातात. काही लोक तंत्राचा वापर करून चांगल्या गोष्टीही करतात. तर तुम्ही काय सांगाल, असे कोणकोणत्या प्रकारचे एकूण तंत्र आहेत आणि त्यामुळे काय काय साध्य करू शकतो आपण? तंत्रशास्त्रामध्ये अनेक प्रकार सांगितले गेले. जर कधी तुम्ही मुख्य ग्रंथाचा कधी अध्ययन केलं तर ह्या सगळ्या गोष्टींना षटकर्म सांगितलेलं आहे. षटकर्म म्हणजे 6 असे कर्म की त्याच्यातून माणसाला फायदाही होऊ शकतो आणि नुकसानही होऊ शकतं. उदाहरणार्थ की वशीकरण, जे आपल्याला सगळ्यांना परिचित असतं. नंतर विद्वेषण म्हणजे 2 लोकांमध्ये वादिवाद करणं, भांडण लावून देणं, हा त्याच्यातला एक प्रकार आहे. नंतर असतो उच्चाटन, नंतर असतं मारण, नंतर आहे स्तंभन आदी असे वेगवेगळे प्रयोग आपल्या शास्त्रामध्ये दिलेले आहे. मग काही जे बुद्धिवादी लोक ह्या गोष्टीला जरी मान्य करत नसले तरी काही लोकांची मानसिकताही वेगळी असते. जेव्हा समाजामध्ये तुम्ही पुढे जात असता त्यावेळी द्वेषभाव हा येतोच. बरोबर. आणि हे आतापासून नाहीये. तुम्ही जर कधी अथर्व वेदाचा अभ्यास केला तर अथर्व वेदामध्ये तुम्हाला वल्गा सूक्त नावाचं सूक्त भेटतं. त्यामध्ये सांगितलेलं आहे, त्यामध्ये उल्लेख येतो की माझ्या जनावरावरती काही विधी झाली असेल त्याचं नष्ट तू कर. मी कुठे सभेमध्ये जर कधी जात असेल, माझ्यावरती कोणाची कुदृष्टी पडली असेल ते तू नष्ट कर. म्हणजे अगदी हा मंत्र तंत्राचा उपयोग किंवा या सगळ्या गोष्टीचा आपल्याला रूट अथर्व वेदामध्ये सुद्धा भेटतं. म्हणजे ते आतापासूनच नाहीये, ते पूर्वीपार पासून चाललेलं आहे. अजून इतिहासामध्ये असेही काही पुराणामध्ये असे संदर्भ आढळतात, असे काही घटना आढळतात की जेव्हा एखादी राजा राज्य करतो तर राज्य करत असताना काही राज्यामध्ये ह्या विद्येंना बॅन केला गेलं होतं. बरं. वरतून प्रत्येक राज्याचं एक विधिमंडळ आखल्या जायचं. या विधिमंडळामध्ये असे काही तज्ज्ञ असायचे की त्यांना मंत्र यंत्र तंत्राचा पूर्ण अभ्यास असायचा. त्याला कुलपुरोहित, त्याला राजपुरोहित म्हटलं जायचं. आणि आपल्या राजाविरुद्धात कोणी ह्या सगळ्या प्रक्रिया करू नये यासाठी त्यांच्याकडे ते डिपार्टमेंट दिलं जायचं. कारण की आपल्याला फक्त प्रत्येक वेळी वाटतं की युद्ध हे युद्धभूमीवरतीच होत नाही, युद्ध हे माणसाच्या बुद्धीमध्ये सुद्धा चालू असतं आणि एक गुप्त युद्ध सुरू असतं. आज जरी आपण इंटरनॅशनल लेव्हलचा जर कधी विचार केला, प्रत्येक देशाचा विचार केला, जरी आज युद्ध होत नसले तरी प्रतिस्पर्धीत आता पण आहे. आताही एक प्रकारचं सूक्ष्म युद्ध सुरू आहे. बरोबर. याला मागे पाडायचं, त्याच्यासाठी वेगवेगळ्या राजनीतिक पैलू प्रत्येक जण अप्लाय कर. बरोबर आहे. तसंच शास्त्रामध्ये ह्या मंत्रतंत्राचा वापर करून ह्या एकमेकांच्या राज्यावरती हे प्रयोग केले जायचे. काही ठिकाणी ते बॅन केलं गेलं. पण त्यामध्ये काय झालं, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा दुरुपयोग करता, प्रत्येकाची बुद्धी चांगलीच असेल असं नाही, मग समाजामध्ये एखादी व्यक्ती पुढे गेला तर मग ती जी आपला द्वेषभाव आहे तो उमटून पडतो. मग त्या व्यक्तीला अडकवायचं कसं, यासाठी अनेक काही चुकीचे कर्म लोक करतात. त्यावरती आपण मध्ये पुढे बोलणारच आहोत. बरोबर आहे. आता यालाच लागून गुरुजी एक असं, आता आपण तंत्रांबद्दल बोललो, तुम्ही 6 तंत्राचे प्रकार सांगितले, जसं वशीकरण वगैरे अजून भरपूर. तर एक अघोरी विद्या मी ऐकलंय गुरुजी, अघोरी विद्या. तर खरंच आहे का असं की अघोरी विद्या असते, ते साधू मांस खातात, माणसांना खातात, खरंच खातात का ते? आणि ते कुठे मग हे लोक? मी जेवढे साधू संत पाहिले किंवा आपल्या चॅनलवर येणारे पाहिले, हे तर सगळे सात्विक वाटले मला. मग जे मांस खातात मग ते राक्षस आहेत का? नाही, असं काहीच नाहीये. पहिला मुद्दा, काही लोकांनी अघोरी शब्दाचा खूप विपर्यास केला. आपल्या शास्त्राचा जेव्हा तुम्हाला सगळे संदर्भ पाहिले तर भगवान शिवांचे 5 मुख आहेत. जसं पंचमुखी हनुमान आपण बघतो तसं भगवान शिवांना सुद्धा 5 मुख आहे. बरोबर. त्यापैकी दक्षिण जे मुख आहे, ह्या दक्षिणेकडे असलेल्या अघोर मुखातून एक संप्रदाय तयार झालेला आहे. दक्षिण म्हणजे काय? माझ्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त मला भीती कसली वाटेल तर मृत्यूची भीती वाटेल. जोपर्यंत मी माझ्या मृत्यूवरती विजय
मला मिळवता येणार नाही, माझ्या काम इंद्रियांवरती, माझ्या विचारांवरती मला जोपर्यंत विजय मिळवता येणार नाही, तोपर्यंत मला माझ्या स्वरूपाचं, माझ्यामध्ये असलेल्या शिवाचं दर्शन घडणार नाही. मग यासाठी एक संप्रदाय होता. लकुलेश नावाचे शिवगण होते. या लकुलेशांपासून अघोर संप्रदायाची उत्पत्ती झाली आहे. अघोर म्हणजे काय? घोर म्हणजे अंधकार. मी शरीर आहे किंवा मी जीव आहे हे समजणं म्हणजे अंधकार आहे. पण मीच शिव आहे, सत्यम शिवम सुंदरम, मीच शिव आहे हे स्वरूप समजण्यासाठी अघोर म्हणजे शिव, जो ह्या सगळ्या अंधकार पासून जो दूर नेतो, जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या अंधारापासून जो दूर नेतो तो शिव. आणि त्या शिवाला माझं एकरूप कसं होता येईल यासाठी अघोर संप्रदाय होता. यामध्ये अघोर संप्रदायाचे 2 मतप्रवाह आहे. जेव्हा तुम्ही शैव दर्शनाचा अभ्यास करता, शैव दर्शनामध्ये पुराणिक एक संप्रदाय वेगळा आहे आणि अघोर संप्रदाय, याला पौराणिक बेस तुम्हाला कुठेही लवकर सापडत नाही. कपालिक नावाची एक संप्रदाय आहे. कपालिक म्हणजे काही ग्रंथामध्ये असं लिहिलं आहे की कपाल म्हणजे त्यांचं जे काही जीवनयापन आहे त्या माणसाच्या खोपडीमध्येच त्यांना खायचं आहे. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाईट वाटत आहे, तो भाव आला ना, मी जर कधी एखादी चुकीची गोष्ट बघत असेल, काही गोष्टी बघत असेल, तर माझ्या मनामध्ये विशिष्ट प्रकारचा भाव उत्पन्न होतो. तो झाला नाही पाहिजे. एक दृष्टी, जर कधी मी फुलाकडे बघताना ज्या भावाने बघतोय, तर मी रक्त मांसाकडे बघताना सुद्धा मला तो भाव असला पाहिजे. यासाठी त्या संप्रदायाची उत्पत्ती झाली होती. त्याला महाव्रत संप्रदाय म्हटलं आहे. म्हणजे एकदा का तुम्ही ते व्रत घेतलं की ते तुम्हाला आजन्मपर्यंत करायचं आहे. आणि ज्या ठिकाणी आपलं जे शरीर दिसतंय हे सुद्धा काय हाड मांस आहे. मग मला ते प्रत्येक वेळी समजलं पाहिजे म्हणून त्यासाठी काही संशोधनात्मक आपल्या ज्या पूर्वपार परंपरेमध्ये त्या अघोर संप्रदायाची सुरुवात झाली. परंतु अघोर संप्रदायाची किंवा अघोरी विद्येची किंवा अघोरी जी परंपरा आहे त्याचा उद्देश फक्त शिवाला ओळखणं आहे. पण जेव्हा स्मशानामध्ये साधना करत असताना भूत प्रेत वेताळ या सगळ्या देवता तिथे आहेत. मग स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांनी ह्या सगळ्या विद्येचा उपयोग त्या सिद्धी मिळून लोकांना त्रास देण्यासाठी केला आणि त्याच्यामुळे अघोरी शब्द, अघोरी संप्रदाय हा इतका बदनाम झाला. मांस खातात ते, मांस खातात, पण आता त्याचं प्रमाण कमी आहे. प्रत्येक जण त्या गोष्टी नाही करू शकत. बरोबर. आणि करत असताना ते गुप्त रूपाने करायचं आहे, त्यासाठी तो संप्रदाय तसा होता. कपाल मासी संभोज, की त्याला मांस मद्य आदी सगळ्या गोष्टीचं सेवन त्याला करावं लागेल. तुम्ही जर कधी मानवीय विचाराचा अभ्यास केला, माणसाला जे नाही सांगितलंय माणूस ते अगोदर करतो. बरोबर. मी आज आपण जो विचार करत आहोत तो एक वेगळ्या अँगलने आहे. प्रत्येक जण आपण वारकरी नाही होऊ शकत, पण एखाद्याची प्रवृत्ती तशी आहे, तो त्याला त्या गोष्टी सात्विकता त्याच्याकडे तो जाऊच शकत नाही. मग अशासाठी सुद्धा काही संप्रदाय आहे. एक पर्सनल प्रॅक्टिस आहे, त्याच्यासाठी ते होतं. अगदी लाखोतून एखादी व्यक्ती त्या संप्रदायामध्ये निवडला जात होता. आता त्याचं प्रमाण तर अत्यंत कमी राहिलेलं आहे. हे अघोरी साधू कुठे आढळतात ऍक्च्युअल मध्ये? महाराष्ट्रात आहे का आपल्या, किंवा भारतात कुठे आढळतात हे लोक? त्याला असा संदर्भ जेव्हा मी संशोधन करत होतो तेव्हा असा संदर्भ सापडला की ज्या ठिकाणी थंड प्रदेश आहे त्या ठिकाणी हे साधू लोक पूर्वी असायचे. उज्जैन, आपलं काशी, वाराणसी ह्या ठिकाणी त्यांचे साधनेचे स्थळ होते. नंतर कालांतराने ते सगळे स्थान बदलत गेले. अगदी 700 ते 800 वर्षापूर्वी गुजरात साईडमध्ये, बिहार साईडमध्ये सुद्धा असं एक सेंटर लोकांना संशोधनामध्ये सापडलं की तिथे अशा प्रॅक्टिस होत होत्या. त्यामुळे तसं पुरातत्वीय विभागाचा त्याला संदर्भ तसा आहे. परंतु कालांतराने ते लोप पावलं. आपल्या नाशिक मधलं जे कपालेश्वर मंदिर आहे, जिथे आज भगवान शिवांचं रूपाची आराधना होते, अशी श्रुती आहे, जनश्रुती अशी आहे, मान्यता अशी आहे की पूर्वी हे कपालिक लोकांचे हे साधनेचं स्थळ होतं. पण आता तिथे तसं काहीच नाहीये. किती सात्विकतेने शिवाची आराधना होते. तर अशा प्रत्येक ठिकाणी त्याचे सेंटर्स होते. आता ते तिथे तेवढे अवेलेबल नाही आहेत.
पण काशीमध्ये अजूनही असं क्षेत्र आहे की त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही. मणिकर्णिका घाट वगैरे ते तुम्हाला तेवढं दिसतं, पण त्याच्यानंतर आणखी एक वेगळा घाट आहे. त्या ठिकाणी रात्री अशा प्रॅक्टिस होतात आणि ते साधक त्या ठिकाणी साधना करत असतात. सर्वसामान्य लोक तिथे जाऊन ते गोष्टी बघू शकत नाही. गुप्त रीतीने ते होतं आणि याला सर्व लोक बघत असतात. पण लोकांना तिथे जायचं सर्व परमिशन परमिशन नाही. जे मोठे मोठे साधू आहे, अघोरी साधू, ते अघोरी आहे, जाऊ शकतात. तेच तिथे जातात, ते त्यांच्या संप्रदाया थ्रू त्या सगळ्या गोष्टी करतात. गुरुजी ते ज्या गोष्टी करतात त्याच्यातून काय साध्य करण्यासाठी अघोरी साधू ती विद्या वापरतात किंवा त्या गोष्टी केल्या जातात? मी तुम्हाला म्हटलं ना की जोपर्यंत मला माझं शरीर समजणार नाही, त्यांची एक विचारसरणी आहे. प्रत्येक माणसाची एक वेगळी विचारसरणी असते. प्रत्येक प्रत्येक संप्रदायाचा एक मतप्रवाह असतो. सोबत अघोरी संप्रदायाचा हा त्यांचा मत आहे, तत्वज्ञान त्याचं असं आहे की मला जोपर्यंत माझं मला ह्या मांसाविषयी जर कधी मला खूप जास्त अपेक्षा आहे तर मी त्या मांसाच्या मागे लागेल. मला एखादी स्त्री दिसली, मला एखादी शरीर दिसलं तर मला त्याचं आकर्षण होईल. पण जर कधी मला जेव्हा समजेल की हे फक्त मांसाशिवाय काहीच नाहीये, तर माझे विचार बदलणार आहे. मी त्या गोष्टीपासून अलिप्त होणार आहे. हा त्याचा सिद्धांत होता. परंतु आज ते तसं न राहता आज चुकीच्या क्रिया लोक करत आहेत. चुकीचं होत आहे ते सगळं चुकीचं आहे. एखाद्यामध्ये जे मुंड दिलंय, आता कपालिक अघोरामध्ये सुद्धा एक अघोर नाहीये. रक्त घोर आहे, शुक्ल घोर आहे, यामध्ये खूप वेगळे प्रकार आहे. काही ठिकाणी रामेश्वरम मध्ये तर असं एक ठिकाण, ज्या ठिकाणी जेव्हा मी तिथे साधनेसाठी गेलो, असं एक ठिकाण आहे की त्या ठिकाणी आपण ते आपल्या दृष्टीने बघू शकत नाही, अशा पद्धतीने ते साधना करतात. त्यांच्या दृष्टीने मलमूत्र सुद्धा त्यांना सेमच वाटतं, इतकी त्यांची साधना आहे. पण त्या ठिकाणी त्यांची बौद्धिक स्तर हा त्याच्या आपण कल्पना नाही करू शकत. ही विक्षिप्तता नाहीये. लोकांना असं वाटतं की अघोरी हे विक्षिप्त आहे. विक्षिप्तता किंवा त्याला एक प्रकारचा टॅबू दिलेला आहे, हे तसं नाहीये. हा एक मतप्रवाह आहे, पण त्याचा सिद्धांत समजून घेण्यासाठी ही सगळी प्रक्रिया आहे. जर कधी तुम्ही शैव दर्शन अभ्यासलं, काश्मीर शैविझम जर कधी तुम्ही पाहिलं, तर अशी तिथे मान्यता आहे की म्हणजे अभिनव गुप्त नावाचे खूप मोठे आचार्य होते. जेव्हा त्यांच्यापर्यंत तुम्हाला जायचं असतं, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं अगोदर त्यांच्या समोर सेवन ते करायला लावत होते. अशी जनश्रुती आहे. सत्य असत्य हे लोकांनी शोधावं. की जर कधी तुम्ही मल असेल, मूत्र असेल, वीर्य असेल, रक्त असेल किंवा श्लेष्मा, माझ्या नाकातलं जे काही घाण असेल, ह्या सगळ्या गोष्टीच मला आकर्षण आहे ना. शरीर आपल्याला जे दिसतं, पण आपल्या शरीरात कानामध्ये पित्त आहे, नाकामध्ये कफ आहे, शरीरातून मलमूत्र निघतंय, तर ह्या सगळ्या गोष्टी प्रति मला एक माझ्या मनामध्ये घाण भाव आहे. पण जेव्हा मी ते तटस्थ बुद्धीने बघेन, तेव्हा मला माझ्या आत्मकल्याणासाठी मी ते काम करू शकेल, अशी ती विचारसरणी होती. पण नंतर ते सगळं ते बंद झालं. नंतर अनेक आक्रमण झाले आणि आता मला असं वाटतं की आता ह्या सगळ्या गोष्टींची एवढी आपल्याला आवश्यकता थोडीशी कमी. याच्यासाठी प्रत्येक लोकांसाठी ते नाहीये, काही कमी लोकांसाठी. अघोरी विद्येतून अघोरी साधू पैसे कमवू शकतात का? सॉरी, म्हणजे ते स्वतःनी म्हणते मी असं की जर आज मला पैसा कमवायचा आहे तर मी गेलो अघोरी साधूंकडे, जे इतकं सोपं नाही की ते मला लगेच कुठे मिळतील, त्याच्यासाठी भरपूर वेगवेगळ्या गोष्टी असतील. बट जर मी आज अघोरी साधूंकडे जातो आणि त्यांना बोलतो की मला खूप सारा पैसा कमवायचा आहे, तर असे तंत्र ते करू शकता का की माझ्यासाठी ते पैसा? ज्या अघोरी साधकांचं जीवनाचं ध्येय जर कधी मुक्ती आहे, तो पैशासाठी काम कशाला करेल, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की जो मातीला सुद्धा राख समजतोय, त्याच्या समोर त्याच्या दृष्टीसाठी राजवाडा काय आहे आणि स्मशान काय, त्याच्यासाठी एकच आहे. त्या मुख्य साधक या सगळ्या गोष्टीमध्ये पडत नाही. स्वतःसाठी ते करणारच नाही, कारण त्यांचं आयुष्याचं ध्येय वेगळं असतं. दुसरं असं आहे की तंत्रशास्त्रामधल्या अशा काही मतप्रवाह आहे, अशा काही संप्रदाय आहे की तिथे ह्या विद्या तुम्ही स्वतःसाठी वापरू शकत नाही. जे लोक आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जर कधी तुम्ही नंदुरबार, धुळे, जळगाव, पाचोरा ह्या साईडमध्ये तुम्ही गेलात, तर आपल्याकडे जरा ती ह्या प्रकारच्या थोड्या भ्रांती जास्त दिसतात. पैशाचा पाऊस, गुप्त धन, काही कडनं बली द्या, या माणसाला पुजारीला बोलवा. पण ते लोक अगोदर पैसा घेतात. ते लोक त्याच्यातून जो पैसा आला तो घेत नाही का? कारण की जर कधी त्यांनी त्याच्यातून तो पैसा घेतला तर त्यांची विद्या फलीभूत होणारच नाही. हे त्याला शास्त्र आहे. म्हणजे अघोरी जरी कोणती तंत्रसाधक जरी असला तरी तो पैसा घेऊन या गोष्टी त्याला करण्याची मान्यता नाही आणि ते होणार सुद्धा नाही. यामध्ये तर 99.99 सगळी अंधश्रद्धा आहे. सगळं त्याच्यामध्ये माणूस फसतो, पण वास्तविकता थोडी वेगळी आहे. बरोबर आहे. यामध्ये होतं काय,
अनेक जे काही प्रकार आहे यामध्ये सगळ्यात अगोदर ह्या लोकांची धारणा आहे, माझ्यापर्यंत तसं सत्य तर मी माझ्या डोळ्याने तसं काही पाहिलेलं नाहीये, हा त्याचा व्यक्तिगत अनुभव, की ते लोक असं म्हणतात की आम्ही एखादी जीन, एखादी आत्माला आम्ही बोलवू शकतो, कारण की स्मशानामध्ये आम्ही राहतो, आणि मग त्याला विशिष्ट काही बली, मांस वगैरे त्याला अर्पण करून त्याच्याकडून आम्ही एखादी पैसा दुसरीकडून आणून तो आम्हाला देतो. हा, अशी त्यांची धारणा आहे. बरं, हे कितपत सत्य हे संशोधकांनी शोधावं. बरोबर. त्याला माझं तर काही त्याला समर्थन नाही, पण अशी त्यांची भ्रांती आहे. ओके. पण असं तर इतक्या सहजासहजी सहजासहजी नाही होते काही कधी. परंतु हे पण तितकंच सत्य आहे की जर कधी एक चांगला साधू तुमच्या आयुष्यामध्ये आला, ज्याला निर्विकल्प समाधी किंवा जो जीवनमुक्त अवस्थेमध्ये ज्याला ती अवस्था प्राप्त झालेली आहे, तो त्याच्या आशीर्वादातून तुमचं आयुष्य परावर्तित करू शकतो. मला एक गोष्ट सांगितली होती एका साधूंनी. ती गोष्ट अशी की पंडित जवाहरलाल जे नेहरू आहे त्यांना संतती नव्हती, आणि संतती नसताना ते एका साधूंकडे गेले. त्यांना सांगितलं गेलं की अशा ठिकाणी एक आघोरी साधू जंगलामध्ये साधना करतायत, एक बाबा साधना करतायत. तर ते नेहरूजी तिथे गेलेत आणि त्यांनी प्रार्थना केली की असं असं मला संतती पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की तुझ्या नशिबामध्ये संतती नाहीये, तुला पुत्र, तुला कामना पूर्ण होऊ शकत नाही. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आमचा जो काही कार्य आहे हे राजनीतीय कार्य आहे, यामध्ये आम्हाला पुत्र असणं खूप गरजेचं आहे. त्यावेळी ते सांगितलं की नाही, तुझ्या नशिबामध्ये त्या पुत्राचं सुख नाहीये, पण मी तुझ्यासाठी काहीतरी करू शकतो. त्यावेळी त्या साधूंनी स्वतःचा देहत्याग केला आणि ते तिथून लुप्त झालेत. आणि नंतर असं म्हणतात की त्याच एका स्त्रीच्या पोटी त्यांना एक मुलगी झाली. नंतर राजकारणामध्ये इंदिरा गांधींचं तर नाव किती राहिलं. आता हे खरं खोटं मला मान्य नाहीये, हे त्या साधूंची तशी मान्यता आहे. पण त्यांच्यामध्ये ती राजकीय ती शौर्य एका साधूंच्या कृपा आशीर्वाद मध्ये मिळालं, असं तरी मला एवढं वाटतं. त्यामुळे एखादी जर कधी योग्य साधू असेल, संत असेल, महात्मा असेल, तर त्याच्या आशीर्वादाने त्या गोष्टी होऊ शकतात. अशा काही साधना आहे अघोर संप्रदायातल्या किंवा अशा काही देवता आहे की त्या त्वरित फलदायी ठरतात. आपलं शास्त्र म्हणतं की वैदिक नियम, जे आता आपण जे काही घरामध्ये गुरुजी येतात, काही ब्राह्मण पूजा करतात, याला वैदिक मंत्र म्हणतात. पण कलियुगामध्ये वैदिक मंत्रांना नपुंसक सांगितलेलं आहे, त्याला श्राप मिळालेला आहे. काशीखंड जर कधी तुम्ही वाचलं त्यामध्ये तुम्हाला थोडासा तो संदर्भ आढळतो. आता हे खरं खोटं मला माहिती नाही. तो वैदिक मंत्र का नपुंसक आहे असं म्हणतात, कारण की ती जी शुद्ध अशुद्धी लागते, जे काही मंत्र सिद्ध करायचे आहेत, त्याची प्रोसेस खूप मोठी आहे. ओके. ते सर्वसामान्य माणसाला ते शक्य होत नाही, पॉसिबल नाही. पण तंत्रशास्त्रामध्ये तसं नाहीये. तंत्रशास्त्राच्या मंत्रांना तसे विशेष काही एवढे नियम नाही, आणि त्यापेक्षा त्वरित फलदायी ठरणारे शाबर मंत्र आहे. शाबर मंत्र नवनाथ महाराजांनी नाथ संप्रदायामध्ये जो शाबर मंत्र केले जातात त्याच्यावरती ते अगदी बोली भाषेतले मंत्र आहे. काही माझ्याकडे असे मंत्र आहे मी वाचण्यात माझ्या आलेत की त्याच्यामध्ये उर्दू भाषा पण आहे, हिंदी भाषा पण आहे, गुजराती भाषा पण आहे, बेंगोली भाषा, म्हणजे स्थानिक पातळीवरची जी भाषा आहे त्या मंत्रांना ती प्राप्त, त्याला अर्थ नाही आहे काही, बरोबर, पण तो तसा त्या शब्दामध्ये ती तेवढी ताकद आहे. मग त्यानंतर त्याच्यातला नंतरच्या आघोर संप्रदायामध्ये बरेच जे काही मंत्र आहे याचे हे शाबर तंत्राशी खूप मिळते जुळते आहे. जालंधरनाथ असतील, मच्छिंद्रनाथ असतील, वरतून गोरक्षचंद्र, गोरक्षनाथ यांनी, नागार्जुन यांनी ह्या साधना स्वतः केल्या होत्या. जर कधी तुम्ही कर्नाटका राज्यामध्ये गेला तर त्या ठिकाणी नागार्जुनाने आघोर संप्रदायातून साधना करून भगवती पद्मावतीची उपासना केली होती, आणि त्यांनी त्या पद्मावती देवीला प्रसन्न करून संपूर्ण डोंगर सोन्याचा केला होता. बरोबर आहे. ही आज तिथली जनश्रुती आहे, ही त्यांची आख्यायिका आहे. पण त्यावेळी देवीने सांगितलं की पुढे कलियुग येणार आहे, असाचा काळ होणार आहे, तुम्ही ही जी विद्या आहे याचा तुम्ही त्याग करावा. आणि त्या नागार्जुनाने नंतर केमिस्ट्री, रसेंद्र चिंतामणी आदी जे काही ग्रंथाची त्यांनी रचना केली. मला असं वाटतं की हे त्याला मिळतं जुळतं आहे, संदर्भ तसा आहे. बरोबर. आघोर संप्रदायामध्ये अशा काही साधना आहे की त्या माणसाला लवकर फलीभूत होऊ शकते आणि माणसाचं कार्य सिद्ध होऊ शकतं. गुरुजी, मी असं ऐकलंय की ज्यांची हाईट छोटी असते खूप, तर ती व्यक्ती जेव्हा मरण पावलेली असते तर काही जे तांत्रिक आहे तर ते
त्यांचा यूज जास्त केला जातो तंत्र करण्यामध्ये. त्याला काहीतरी एक वर्ड आहे जो मला माहित नाहीये किंवा मला आठवत नाहीये. वांगभूत म्हणतात त्या. हा, छोट्या व्यक्ती जरा जास्त, बुटका व्यक्ती जो असतो तो जास्त इम्पॅक्टफुल राहू शकतो या गोष्टींमध्ये. तसं काही नाहीये, तसं काहीच होत नाही. परंतु अशा गरुड पुराण जर कधी तुम्ही पाहिलं, त्यामध्ये प्रेतखंडामध्ये अनेक योनीचं वर्णन आपल्याला आढळतं. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मुक्ती केव्हा नाही भेटणार, जेव्हा तुमच्या आशा अपेक्षा बाकी राहिल्या असतील. बरोबर. जर कधी माझी उंची कमी आहे तर मला प्रत्येक वेळी समाज हिनवणार आहे, मला मनामध्ये तो न्यूनगंड राहणार आहे की मी आज त्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, अशी त्याची धारणा असू शकते. त्याला समाजापासून जो त्याला एक वेगळी साईड मध्ये त्याला टाकण्यात आलं, त्याच्या मनामध्ये तो भाव जर कधी राहिला असेल तर त्याची मुक्ती नाही होणार. मग अशा अतृप्त शक्तींचा वापर हे लोक करतात, परंतु ते कितपत सत्य आहे हे मला माहिती नाही. आणि करत जरी असलं, आज आपल्याकडे लोक म्हणतात चेडे चटकीन. आम्ही आता आपल्या भागामध्ये पाचोरा साईड, जळगाव, शेंदूर, बरोबर, माझी आजी पण सांगायची की नाही, आमच्या गावामध्ये एक व्यक्ती होता, त्याने एक बाहुलीमध्ये त्याची बायकोचा आत्मा कैद करून ठेवला होता, शेतीचं तो काम करून घ्यायचा. तर या सगळ्या जनश्रुती, या सगळ्या आहेत पूर्वीपासून, पण त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हे अजून प्रूव्हन नाहीये, प्रूव्ह नाही आहे. हा, जर कधी असं काही होत असेल तर मी तुमच्या माध्यमातून सांगतो की लोकांनी असे 2-4 चेडे चटकीने एकत्र करून जरा आपल्या आर्मीमध्ये पाठवायचे. गुरुजी, गाड्यांना ना एक काळ्या कलरची बाहुली लावली जाते आणि 2 लिंबू जोडले जातात. ते का केलं जातं, त्याचा ऍक्च्युअल मिनिंग काय? आपल्या अजिबात नाही, त्याला तसं कोणताही त्याला शास्त्रीय आधार नाहीये. अशा बाहुल्या वगैरे लावून जर कधी आपले नजर दृष्ट कमी होत असते तर तसं खूप काही झालं असतं, पण ती एक आपली श्रद्धा आहे. सायन्समध्ये सुद्धा सांगितलं जातं ना की एक तुम्ही अशा एक टेक्निक्स आहे की ते जर कधी तुम्ही तुमच्या मनाला एक आधार वाटतो, ठीक आहे, की काहीतरी केलेलं आहे. आणि मी असं ग्रंथामध्ये वाचलेलं आहे की पूर्वी जे काही मिरची, लिंबू वगैरे असायचे, पूर्वीचे जे काही प्रवास असायचे हे बैलगाडीने आधी असायचं. तर कुठे साप विंचू त्यांना चावायचा तर ते उतरण्यासाठी भिलावा आधी असायचं, मिरची वगैरे असायचं. हे त्यांचं प्रथमोपचार पेटीसारखं ते काम करायचं. बरं, असं त्यामध्ये त्यांनी तर्क लावलेला आहे. पण जर कधी तुम्हाला व्यक्तिगत वाटत असेल की तुम्ही नवीन गाडी घेतलेली आहे, असं काही तुम्हाला अशी काही अडचण वाटत असेल, तर मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या गाडीमध्ये हनुमंताचं यंत्र, कोणत्याही हनुमंताची छोटीशी प्रतिमा तुम्ही स्थापित करावा. तर ती जर कधी तुम्ही स्थापित केली तर तुम्हाला बाहुल्या वगैरे, लिंबू मिरची लावायची गरज पडणार नाही. रक्षण होईल. कारण की ज्या ठिकाणी हनुमंत आहे तर त्या ठिकाणी काय आहे, जे रामाचे बॉडीगार्ड होते ते आपले बॉडीगार्ड. आपण आपल्या धर्मातील जे काही सात्विक गोष्टी आपण ते करावं ना. बरोबर, ते केव्हाही योग्य आहे अशा गोष्टी करण्यापेक्षा. गुरुजी, तंत्राबद्दल जर बोलायचं झालं तर किती सत्यता आहे तंत्रामध्ये, की तंत्र केल्याने गोष्टी साध्य होतात? आपण सात्विकतेबद्दल बोलू, चांगल्या गोष्टी करण्यासाठी, आणि कसं केलं जातं. अगोदर आपण पॉझिटिव्ह बाजूवरती बोलूया. हो. जर कधी तुम्ही योग्य रीतीने काही साधना केल्या, मी म्हटलं ना की तंत्र म्हणजे टेक्निक. ज्या ठिकाणी माझी मानवीय मर्यादा खुंटते, मला एखादी कार्य करायचं आहे, हे कार्य करत असताना माझी एक कॅपॅसिटी, एक क्षमता आहे, त्या क्षमतेच्या बाहेर मी माझं काम करू शकत नाही. पण ज्यावेळी तुम्ही काही साधना पद्धती, गुरुमार्ग तुमच्या आयुष्यामध्ये येतो, तर तुम्ही ते म्हणता ना, बियॉन्ड द टाइम अँड बियॉन्ड द लिमिट, क्षमतेच्या पलीकडे जाण्याची जी शक्ती आहे ती तुम्हाला तंत्र देते. शेवटी तंत्र उपासना ही शिव आणि शक्तींची साधना आहे, शक्तीची उपासना आहे ना. म्हणून शक्तीची उपासना जेव्हा तुम्ही करता, तुमच्या आयुष्यामध्ये शक्तीच येणार आहे. बरोबर. आणि सगळ्यात मोठे शाक्त उपासक छत्रपती शिवाजी महाराज, आज त्यांनी जर कधी साधना करून ह्या साम्राज्याची स्थापना केली, तर मग आपणही तशी शक्ती उपासना करून आपण आपल्या जीवनाचं ध्येय का नाही साध्य करू शकत. जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात ना की त्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की आता मी संपलो, आता मला थांबावं लागेल, आता माझी क्षमता नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये तो टप्पा येतो. मग अशा वेळी तुम्हाला कोण मदत करतं, तर ती शक्ती मदत करते. त्यावेळी तंत्र तुम्हाला खूप लवकर जास्त मदत करतं. प्रत्येक गोष्टीच्या एक सकारात्मक बाजू सुद्धा असते. हे डिपेंड्स अपॉन तो समोरचा जो साधक आहे त्याची बुद्धी कशी आहे. आता षटकर्माचा विषय घेतला, वशीकरण असं कोणावरती पण होत नाही. आणि आज वशीकरणावरती तर खूप काही बाजार चाललाय, सगळ्या लोकांनी त्या सगळ्या, तर असं कोणावरतीही वशीकरण होत नाही. पण काही वेळा ह्या विद्या आपल्याला वापराव्या लागतात.
केव्हा वापराव्या लागतात? ज्यावेळी तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे. आज बरेच विद्यार्थी मुलं अभ्यास करतात, चांगलं करतात. बघा 99% जे काही होणार आहे त्यांच्या कर्माने होणार आहे. बरोबर आहे. मी अगदी पूर्ण क्लिअर सांगतो, 99% त्यांच्या कर्माने होणार आहे. पण शेवटचा 1% म्हणतात ना की नाही मला 45 पाहिजे होते, मला 44% पडले त्याच्यामध्ये, नाही तर माझं झालं असतं. मग तो 1% कमी काय? ते 1% म्हणजे तुमचं लक फॅक्टर आहे. तर आकर्षण कमी पडलं. मग अशा वेळी ही विद्या तुम्हाला कामात येते, अशी ही शक्ती तुम्हाला कामात येते की जेणेकरून समोरच्यावरती तुमचा प्रभाव सकारात्मक पडेल. त्याचा तुमचा इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावरही चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. नवरा बायकोंमध्ये काही विवाद असतील, आज IT क्षेत्रामध्ये जर कधी तुम्ही गेला तर तुम्हाला समजेल की रिलेशनशिप आता इतकं सहजासहजीचं नाही राहिलं. खूप विवाद त्यामध्ये चालले आहेत. तिसऱ्या व्यक्तींमुळे आयुष्य खराब होतं. मग अशा वेळी ह्या विद्या त्यांच्यासाठी अनुकूल सांगितलेल्या आहे. ना की असं मला एखादी मुलगी आवडते, मला असं कोणी आवडतं, मी वशीकरण करून त्या मुलीला माझ्या ताब्यात करा, असं काहीच होत नाही. असं ते कधी होऊ शकत नाही. पण जर कधी त्या व्यक्तीला अधिकार आहे तर तो व्यक्ती त्या पद्धतीने करू शकतो. विद्वेषण, एका ठिकाणी जर कधी तुमचा विशिष्ट मुलगा चुकीच्या मुलीच्या आधी लागलेली असेल, आज आपण ऐकतो चुकीची मुलगी आहे, तिने 10 लोकांना फसवलं आहे, असं झालं, मग तुम्ही त्याला बाहेर कसं काढणार? अशा वेळी ह्या विद्या तुम्हाला मदत करू शकतात. आता हे कितपर्यंत कार्य करतं हे प्रत्येकाचा व्यक्तिगत अनुभव त्यांनी त्या पद्धतीने घ्यावा. ओके. तुम्ही जसं बोलले याच्यामध्ये की एखाद्याला एखादी मुलगी आवडते, मग लगेच अशा तुमच्याकडे भरपूर लोक येतात. मी त्यांना सांगतो की आम्ही असं काही करत नाही की गुरुजी मला ती मुलगी खूप आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचंय, तर तुम्ही जादू करा किंवा तुम्ही तंत्र करा. असे तुमच्याकडे येणारे लोक भरपूर आहे. तुम्ही त्यांना स्पष्ट नाही सांगतात, मी कारण तीही कुणाची तरी मुलगी आहे. अशा गोष्टींचा वापर करून गुरुजी अशा गोष्टी करत नाही. तुम्ही लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, दुसरा पार्ट आहे तो एखादा वैवाहिक जोडपं आहे. वैवाहिक जोडप्यामधलं त्या माणसाचं एखाद्या स्त्रीसोबत त्याच्या कंपनीमध्ये किंवा कुठे बाहेर अफेअर चालू आहे, अशा लोकांना, अशा स्त्रियांना तुम्ही मदत करतात. आणि हे जे काही प्रयोग करण्याचा अधिकार आहे, हे जे काही प्रयोग मला गुरु परंपरेतून मिळालेले, हे सगळे नाथ संप्रदायातले मंत्र आहे. हे गोरक्षनाथांना साक्षी म्हणून ते मंत्र आम्हाला दिले गेलेले आहे. बरोबर. सतोनो महादेश गुरुजी को आदेश. त्या गुरुच्या तत्वाला आदेश करून, वंदन करून ती विद्या तिथे मंत्र तो सुरू होतो. तर आपल्यापेक्षा 10 पटीनं आपले जन्म नाथांना माहिती आहे. मग तुमचा उद्देश जर कधी चांगला असेल तर ती विद्या फलीभूत होणार, त्याशिवाय ती फलीभूत होणारच नाही. शाबर तंत्रामध्ये किंवा असे जे काही षटक्रमामध्ये जे काही प्रयोग वापरले जातात शाबरी तत्वामध्ये, तर यामध्ये सर्व काही शक्ती ही नाथांची आहे आणि आपल्यापेक्षा सर्वात जास्त त्यांना सर्व माहिती आहे. त्यामुळे जोपर्यंत ते तुमचा इंटेन्शन, तुमचं काम त्यासाठी योग्य राहत नाही, तोपर्यंत ती शक्ती तुम्हाला कधीच मदत करत नाही. हा माझा व्यक्तिगत 12 वर्षाचा अनुभव आहे. गुरुजी, पण आता एखादा व्यक्ती आहे जो अडचणींमध्ये, म्हणजे कर्जाची अडचण आहे त्याला, आता काय होतं ना की 2 गोष्टी येतात गुरुजी. एका व्यक्तीला जेव्हा तो कर्जात असतो तेव्हा तो टेन्शन मध्ये असतो आणि त्यावेळेस त्याला वाटतं की माझ्या आयुष्यात बदल व्हावा आणि हे कर्ज फिटून जावं किंवा ते तंत्राच्या साह्याने ते कर्ज निघून जावं. दुसरा व्यक्ती असतो जो चांगला पैसा कमवत असतो, पण त्याला असं वाटतं की मी अजून अमीर बनावं, मी अजून खूप सारा पैसा कमवावा. आता बघायला गेलं तर प्रत्येकाची इच्छा आहे गुरुजी की प्रत्येकाला श्रीमंत बनायचंय. त्याच मला तरी वाटत नाही की वाईट आहे, कारण पैसा पण एक कर्मच आहे, एक म्हणजे कमवणे. तर अशा गोष्टींसाठी की आपलं लक फॅक्टर चांगलं होण्यासाठी, मी असं नाही म्हणते की तुम्ही कर्मच करू नका आणि तुम्हाला दिल्या ते आपल्याकडे म्हणे की डेरे हरे पलंगावरी, तसं नाही. बट तंत्राचा उपयोग करून अशा पद्धतीने थोडा पैशाला कमवण्यासाठी नशीब फुलू शकतं का आपलं? आपल्या शास्त्राने कधीही पैशाला नकारलेलं नाही. ओके. पैशालाच आपण लक्ष्मी रूपात पुजतो, हे विसरून चालणार नाही. श्री सुक्तामध्ये शेवटची ऋचा आहे बघा, अश्वदायी गोदायी धनदायी महागणे धनम मे दुषिताम देवीम सर्व कामांश्च देई मे. की ही जगदंबा मला रथ दे, मला घोडे दे, मला हत्ती दे, मला सर्व प्रकारचं वैभव दे. म्हणजे एकीकडे परमार्थ सांगणारा आपला सनातन हिंदू धर्म, दुसरीकडे ऐश्वर्य भोगाच्या विरुद्धात नाहीये. हे एकदम आपल्याला स्पष्ट आहे. तर जर कधी तुमच्या आयुष्यामध्ये, आता तुम्ही एक विषय आपण त्यावरती घेऊ, तुम्ही जर कधी कर्ज घेतलेले असेल तर माझं व्यक्तिगत म्हणणं असेल की तुमची कुठेतरी तुमचे निर्णय चुकले. सगळ्यात अगोदर तुम्ही तुमची निर्णय घेण्याची क्षमता व्यवस्थित करा.
आणि व्यवस्थित पद्धतीने तुम्ही तुमचं टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित पद्धतीने करून तसं तुम्ही निर्णय घ्या. बरेच लोकांना कर्ज अशामुळे झालेलं आहे की शेजारच्याने घर बांधलं, माझ्या मित्राने खूप चांगलं घर बांधलं म्हणून मला तसं घर बांधायचं आहे, हे जे काही स्पर्धा आहे याच्याने जर कधी कर्ज झालं असेल तर त्या ठिकाणी मला नाही वाटत की कोणतं दैव तुम्हाला मदत करेल. तुमच्या अपेक्षा छोट्याशा कमी करून तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात. पण अशा काहीतरी टप्पे तुमच्या जीवनामध्ये येतात की तुमचं कर्ज तुमच्यावरती होतं. मी 7वीत ते 8वीत होतो. माझ्या आई वडिलांनी कर्ज काढून आमची एक हॉटेल बनवली होती आम्ही. मला आठवतं, आजही ते आठवतं. आणि आमची हॉटेल खूप चांगली चालायची, व्यवस्थित होतं. ते करत असताना अचानकच रात्रीला शेजारच्या चौथ्या गाळ्यामध्ये सिलेंडरचे स्फोट झाले आणि ते स्फोट होता होता ती जी आग आहे ती आमच्या हॉटेलपर्यंत आली आणि आमच्या हॉटेलमध्ये सुद्धा सगळे सिलेंडर होते. त्यामुळे आमच्या डोळ्या देखत जे काही महिन्यापूर्वी आम्ही सगळी हॉटेल बांधली ती अगदी पत्र सुद्धा आम्हाला मिळाले नाही, बरोबर. जळून खाक झालं, राख झाली. त्यामुळे कर्ज झालं. जे कर्ज दिलं, जागाच जर कधी नाहीये तर आई वडील करणार काय? तर ती प्रचंड हालाकीची परिस्थिती, त्याच्यातून आम्हाला जावं लागलं. पण मग याला अनेक कारणं जेव्हा मी शोधण्याचा प्रयत्न केला, त्याला अनेक कारणं होती. त्यामध्ये एक मुख्य कारण मला असं सापडलं की ज्या ठिकाणी आमचं जागा होती त्या ठिकाणी एक काहीतरी विवाद झाले आमच्या वडिलांचे. आमचं जे ओनर सोबत ओनर नाही, आमची स्वतःची जागा होती पण तिथे एक थोडीशी विवाद झाले. कारण की आमचं जे घर आहे इथे वारकरी संप्रदाय आपल्या घर बरोबर आहे, त्यामुळे नॉनव्हेज ड्रिंकिंग वरून थोडासा विवाद झाला. त्या विवादामध्ये त्या माणसाने काय केलं असेल नसेल ते देव जाणे आणि ते तंत्रप्रयोग आमच्या जागेवरती झाला, हे मला माझ्या प्रश्नामध्ये उत्तर मिळालं. आणि जेव्हा मी ते असं काय काय केलेलं आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला तर ज्या ठिकाणी माझे बाबा बसायचे त्या ठिकाणी जमिनीखाली एक प्राण्याचं हाड अभिमंत्रित करून ते तिथे पुरलेलं मला सापडलं. जेव्हा मी ते काढलं, ते सगळं शुद्धीकरण केलं, नंतर त्या जागेचाही दोष होता. मला असं वाटतं की एखाद्या माणसाला दुर्बुद्धी सुचावी आणि त्या माणसाने तंत्र करावं यासाठी पण तुमचं नशीब लागतं. असं कोणावरती पण तुम्ही काही केलं आणि ते सक्सेस हवं इतकं तंत्र सोपं नाहीये. तुमच्या प्रारब्धात तसं लिहिलेलं असेल तर समोरच्या माणसाला तशी बुद्धी सुचणार आणि ते लवकर सक्सेस सुद्धा होणार. असं जर कधी कोणाचं नुकसान करायचं असतं तर आपण खूप काही केलं असतं, पण तसं होत नाही. ते माझ्या वडिलांच्या प्रारब्धात असेल ते आम्हाला भोगावं लागलं. नंतर असे काही उपाय आहे ते केल्यानंतर हळूहळू करून त्या कर्जातून आम्ही बाहेर पडलो. तर ही सत्यता आहे. तर जर कधी असं काही तुमच्यावरती प्रसंग झाले असतील तर मी सगळ्यांना सगळ्यात अगोदर सांगतो की तुम्ही तुमची कुलदेवता सगळ्यात अगोदर व्यवस्थित करा. ओके. तुमचा कुलधर्म कुलाचार व्यवस्थित करा. तो जर कधी चुकत असेल तर तुम्हाला असं नुकसानाला सामोरे जावं लागतं. तुम्ही किती जरी केलं तरी तुम्ही कर्जातून बाहेर पडू शकत नाही. आणि तुमच्यावरती खूप जास्त कर्ज झालं असेल तर हा उपाय मी लहानपणापासून करतो आणि मला त्याच्यावरती खूप श्रद्धा आहे. तुम्ही केव्हाही दुसऱ्या लोकांना मदत करण्याचं आपलं शास्त्र सांगतं, अन्नदान करायचं शास्त्र सांगतं. जो व्यक्ती ज्याच्यावरती कर्ज झालेलं आहे, खूप त्याचे पैशाचे प्रॉब्लेम, त्याला अडचणी आलेल्या असेल, त्यांनी यथाशक्ती जो आपला साधा सिंपल भात असतो त्या भाताचे गोळे करून माशांना जर कधी त्याने नित्य नियमाने चांगल्या भावनाने जर कधी टाकले तर मला असं वाटतं तो व्यक्ती त्याच्यातून बरोबर बाहेर पडतो. हो. आणि मला लहानपणापासून मला तो छंद होता. दर रविवारी शनिवारी तुम्हाला माहिती आपल्याकडे सुट्टी व्हायची शनिवारी, बरोबर. तर मी माझ्या आईला रेशनचा जो तांदूळ असायचो त्याचा मी भात करून नदीवरती घेऊन जायचो आणि तो टाकायचो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं माझ्या जीवनामध्ये जे काही चांगलं होतं आहे त्या मुक्या प्राण्यांच्या आशीर्वादामुळे मला ते चांगलं भेटतंय. मला असं वाटतं की ते तुम्ही करावं, पण ते तुमच्या घरामध्ये शिजवा. तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असतील, काही तुमचे पित्र अतृप्त असतील, काही अडचण झालेली असेल, तंत्राचा पण एक प्रकार नाहीये. सगळ्यात अगोदर तंत्र होतं तुमच्या शरीरावरती, तुमच्या कपड्यांवरती ज्या गोष्टीची तुमचे DNA मॅच आहेत, तुमचे फिंगरप्रिंट्स आहेत, तुमचे नख आहेत, केस आहेत, अशावरती तंत्र केलं जातं. म्हणून तंत्र फक्त झालं म्हणजे तंत्र झालं इतकं सोपं नाहीये. त्याचं आपल्याला अवलोकन करावं लागतं की जे काही लोक म्हणतात की आमच्यावरती तंत्र किंवा काही केलेलं आहे ते एक्झॅक्ट काय आहे. याच्यामध्ये अशी प्रक्रिया आहे की त्यांच्या वस्त्रावरती करतात, त्यांच्या शरीरावरती करतात आणि त्या लोकांना अंगरोग लागतो. बरेच लोक घरामध्ये झोपूनच असतात, कंटिन्यू आजार त्यांना असतो. हे त्यांच्या शरीरावरती झालेली तंत्रक्रिया आहे.
काही लोकांना खाण्यामधून काही गोष्टी दिल्या जातात. जसं तुम्ही म्हणतात की अशा काही काही वनस्पती आहेत, त्या पद्धतीने ते लोक ते घासून त्यांना दिलं जातं. नंतर काही घरावरती असा परिणाम आपल्याला दिसतो. एक झालं शरीरावरती, दुसरं झालं व्यापारावरती, आणि आपल्या ज्या ठिकाणी जी जागा आहे त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी जर कधी एखाद्याचं दुकान चांगलं चालत असेल तर काही लोक काही वनस्पती, काही प्राण्यांच्या वस्तू आहे आपल्या शास्त्रामध्ये आहे का असं दिलेलं आहे. मग ते लोक त्या ठिकाणी त्या गोष्टी अभिमंत्रित करून त्या तिथे जमिनीमध्ये येणं केलं प्रकारे ना पुरतात. त्यामुळे त्या ठिकाणी विवाद होतात, त्या ठिकाणी कधीही चांगली गोष्ट होऊ शकत नाही. आणि मोस्ट ऑफ हे जे काही तंत्र चालतं हे आपल्या समाजामध्ये आपले लोक करत नाही. इस्लामिक तंत्र आहे. इस्लाम तंत्रामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने वापरतात. त्यामध्ये आहे गायीची चरबी, आणि आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये गायीचं हाड आणि गायीची चरबी याला शुद्धीचं प्रकारच दिलेला नाहीये. आपण तिला आई म्हणतो ना, त्यामुळे लोक म्हणतात की आम्ही देव धर्म पूजापाठ करतो पण तरी देखील आमचं चांगलं होत नाही. का नाही चांगलं होणार? जी आई आहे तिचं जर कधी चरबी वापरून काही तंत्रक्रिया केलेल्या आहे त्या ठिकाणी ती देवता, तिथे सात्विकता कशी येईल? मग अशा वेळी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन त्यातून बाहेर पडावं लागतं. आणि याच्यातून बाहेर पडण्यासाठी साधा आणि सरळ मार्ग आहे की तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं कुलाच्या नित्य चांगले करावे. ती तुम्हाला सद्बुद्धी देते. आणि नंतर दर अमावस्येला यथाशक्ती तुम्ही नर्मदेचं स्नान करावा. बरोबर आहे. ते जर कधी केलं तर तुम्ही त्याच्यातून व्यवस्थितरित्या बाहेर पडू शकतात. म्हणून मी म्हटलं तंत्राचा जो काही पैलू आहे तो असा इतका सोपा नाहीये की बस करणी झाली, पण त्याचे खूप काही पैलू आहे आणि परिणाम पण खतरनाक. फक्त मला ताप आलाय पण मग तो ताप चिकनगुनियामुळे आलाय, डेंग्यूमुळे आलेला आहे, मलेरिया झालेला आहे, जसं त्याचे परिमाण ठरलेले आहे. तो छोट्यापासून अगदी मोठ्या नुकसानापर्यंत काय ठरलेलं हे आपल्याला बघणं गरजेचं असतं. वरतून काही लोक, आता याच्यामध्ये अशी विद्या आहे, काही मंत्र आहे. तुम्ही आपल्या भागामध्ये ऐकलं असेल, जर कधी कुणाला विंचू चावला तर आपले आई वडील किंवा गावातले लोक, घरातले लोक सांगत होते कोणाला सांगू नका, बोलू नका. आपल्याकडे सांगत होते की काही लोकांकडे अशी विद्या असते की तो मंत्र ते उलटे बोलतात आणि विंचूच चढतो, म्हणून ते गुप्त ठेवा असं आपल्याकडे धारणा होती. बरोबर. तर जेव्हा मी त्याचं पूर्ण अवलोकन केलं तेव्हा समजलं की हा असे काही मंत्र आहेत की ते उलटे परिणाम देतात. जसं मी तुमची स्तुती केली, मला चांगलं वाटतं. मी जर कधी एखाद्या व्यक्तीला शिवी दिली तर माझा अंतःकरण दुखेल. बरोबर. तशीच ही प्रक्रिया असते. मग हे लोक काय करतात, जर कधी त्यांनी एखादी तंत्र प्रक्रिया केलेली असेल तर तंत्र प्रक्रिया केल्या असतात, जो मंत्र सरळ ते उच्चारतायत तो मंत्र ते उलटा वाचायला सुरुवात करतात. अरे बापरे. त्यामुळे जो व्यक्ती ते क्रिया त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला त्याचे परिणाम उलटे अजून त्याच्यावर जास्त होत जातं. ही प्रक्रिया आहे. हे तंत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तशा दिलेल्या आहे आणि ही विद्या अत्यंतही चुकीची आहे. मग याला सरळ करण्याचं उदाहरण काय आहे, तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं आश्रय घ्यावं. कारण की सर्व मंत्रात निका, सर्व यंत्रात निका, सर्व तंत्रात निका देवीचं नाव आहे. 30 यंत्र रूपात आहे, 30 मंत्र रूपात आहे आणि 30 तंत्र रूपातच आहे. बरोबर आहे. म्हणून अगोदर तुम्ही तुमचं अधिष्ठान सिद्ध करा, नंतर तुम्ही अशा छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकू नाही शकणार. खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली गुरुजी तुम्ही की गायींचं महत्व. आपण हिंदू धर्मामध्ये, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये गायींना देवता मानतो आणि काही जो दुसरे लोक लोकांना वाटत असेल की आपल्यावरती काही खाण्यामध्ये दिलं गेलं आहे. तुम्हाला असं वाटतं, तंत्रशास्त्रामध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये नियम दिलाय की जो व्यक्ती नित्य गोझरण अर्काचं सेवन करेल तर 60 दिवसामध्ये त्याच्या खाण्यामध्ये काही चुकीची पद्धत त्याला कोणी खाण्यात दिलेलं असेल, एखाद्या माणसाच्या नावावरतून तंत्र केलेलं असतं, काहीतरी बाहुली, पुत्तल विधी म्हणतात त्याला संस्कृतमध्ये. पुत्तल विधी ते आपल्या, तुम्ही जर कधी त्र्यंबकेश्वरला गेला तर तिथे पण एक प्रकारचे ते नारायण नागबली करताना तुम्हाला तिथं दिसलं असेल, तसंच तंत्रामध्ये पण ती प्रक्रिया केली जाते. जर कधी असं तुमच्या शरीरावरती तुम्हाला असं वाटत असेल काही काही विधी केलेले आहे, काहीतरी ठेवलेलं आहे, तर अशा वेळी तुम्ही नित्य 60 दिवस पाण्यामध्ये गोझरण अर्क टाकून ते तुम्ही पिलं गेलं पाहिजे. पंचगव्याचं स्नान तुमच्या शरीराला झालं पाहिजे. पूर्वी साबण थोडी होते, बॉडी लोशन थोडी होते. पूर्वी काय होतं, उठणं होतं, पंचगव्य होतं. तर शुद्ध ज्या ठिकाणी तुम्हाला अशी काही अडचण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच या गोष्टीचं पंचगव्याचं स्नान करून तुम्ही स्वतःची शुद्धी करू शकता. त्यातून तुम्हाला त्याचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने भेटतील. तेच गुरुजी की आपल्या गायींचं किती महत्व आहे. तर हे काही लोक जे ते गायींचे कत्तलखाने
उभारतात आणि आपण या सरकारचा आभार मानू की आता कत्तलखाने भरपूर कमी कमी करत चालले आणि भरपूर लोक पण आहे तुमच्यासारखे काही गुरुजी की जे गायींची सेवा करतात वेगळ्या पद्धतीने अजून. तर या गोष्टींनाच आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे. नक्कीच. आता ज्या आपलं जे पीठम आहे श्री पीतांबरा बगलामुखी शक्तीपीठम, यामध्ये आपल्या पीठमची प्रधान मुख्य जी देवता आहे माता बगलामुखी आणि भगवान कालभैरव. तर कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण दरवर्षी कालभैरवनाथाचं हवन करतो. ही यासाठी करतो की जितकेही आपले बांधव आहेत, सनातन हिंदू धर्मातले जितकेही व्यक्ती आहेत जे हिंदू म्हणून ओळखतात, त्या सगळ्यांना ह्या सगळ्या नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण भेटावं. बरं. आपण काही युद्ध ठिकाणी आपण आर्मीमध्ये जाऊ शकत नाही, हो. पण त्यांच्यासाठी तर आपण प्रार्थना करू शकतो. बरं. म्हणून ह्या धर्मीयांसाठी आपण आपल्या स्वतःच्या धर्मीयांसाठी आपल्या हिंदू धर्मासाठी आपण दरवर्षी तो यज्ञ करत असतो की हे जे काही अनेक लोक तंत्र करतायत, असे चुकीचे प्रकार घडत आहेत आणि ते दिवसेंदिवस नकारात्मकता वाढत चालली आहे. बरोबर. आज फ्लॅट सिस्टीम आली. आज लोक जमीन, आपल्याला जमीन जर कधी तुम्ही वास्तुशास्त्राचं अध्ययन केलं, जमिनीचे मुख्य 3 प्रकार सांगितलेले: देव वास्तू, पिशाच वास्तू, राक्षस वास्तू, असे 3 प्रकार आहे. मनुष्य वास्तू हा 4था प्रकार सांगितला जातो की ज्या ठिकाणी मनुष्याची वस्ती आहे त्याच ठिकाणी त्याने बांधकाम केलं पाहिजे. परंतु आज तसं होत नाही. त्या राक्षस भूमीवरती, पिशाच भूमीवरती लोकांचं आता फ्लॅट राहतात. लोकांनाही माहिती नाही, आपल्याकडे जागा कमी आहे. मग अशा वेळी काय करणार? तर म्हणून अशा वेळी तुमची यज्ञ चिकित्सा आधी तुमच्यावरतून त्या ज्या गोष्टी झाल्या तर तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम भेटतात. ज्या ठिकाणी तुमची कबर जवळपास कुठे असेल त्या ठिकाणी वास्तूमध्ये घर बांधण्याचं नाही सांगितलेलं आहे. ते तुम्ही राहू नाही शकत. नाही, आपल्याला माहिती नाही ते पूर्वी कबर होत काय होतं. मग अशा वेळी तुम्ही व्यवस्थित आपलं ह्या सगळ्या गोष्टीतून, ह्या सगळ्या ऊर्जेपासून संरक्षण व्हावं म्हणून भैरवनाथाची उपासना करणं खूप गरजेची आहे. आणि ज्यांना या सगळ्या साधना समजून घ्यायच्या, ज्यांना असं वाटत असेल की तंत्र काही झालंय, काही आहे, त्यांनी 12 तारखेला श्री पीतांबरा बगलामुखी शक्तीपीठामध्ये होणाऱ्या बगलाचंडी आणि भैरवचंडी यज्ञाचा नक्की लाभ घ्यावा. कुठे गुरुजी थोडं सांगा आपल्या लोकांना जर यायचं. अहमदनगर, आता आम्ही त्याला अहिल्यानगरच म्हणतो. छत्रपती संभाजीनगरच्या हायवेवरती शिर्डी बायपास म्हणून जागा आहे. त्या ठिकाणी श्री पीतांबरा बगलामुखी शक्तीपीठम, मा बगलामुखीचं मंदिराचं काम तिथे निर्माणाधीन आहे. तिथे संपूर्ण दशमहाविद्या आणि जगदंबिका भुवनेश्वरीची प्रतिष्ठापना आपल्या पीठममध्ये केलेली आहे. त्यामुळे त्याचं काम आता निर्माणाधीन आहे. तर ते तुम्ही 12 तारखेला नोव्हेंबरला कुणी येऊ शकतो, जे बघताय सगळे येऊ शकतो. आपण डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देऊया, याने सहभागी कसं व्हायचं ते सगळं तुम्हाला सांगितलं जातं. बरं. आणि दर रविवारी मी स्वतः मीटिंग घेतो, त्यामध्ये तुम्हाला डिटेल्स समजवलं सांगितलं जातं. ओके. आयुष्यात जर मी आजपर्यंत दारू पिली आहे, सिगरेट ओढली आहे, चिकन खाल्लंय, मटन खाल्लंय, तर मी वाईट माणूस झालो का? विवादित प्रश्न विचारला तो. शास्त्र काय म्हणतं? यामध्ये अनेक मतमतांतर आहे. वैष्णव संप्रदायामध्ये ते अत्यंत चुकीचं आहे. सनातन धर्मामधला वैष्णव संप्रदाय पवित्र आहे आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि संतांचं जर कधी तुम्ही सर्व अभंग वाचले, त्या सगळ्या गोष्टी ऐकल्या, तर हे चुकीचं आहे. परंतु तंत्रशास्त्र तसं नाही. तंत्र माणूस जसं आहे तसं त्याला ऍक्सेप्ट करता. तंत्रामध्ये तुम्ही काय खाल्लेलं आहे, तुम्ही काय करता, याच्याशी त्याचं घेणं देणं नाही. याचा अर्थ तुम्ही अगदी इंद्रियाचं लोलूप होऊन तुम्ही ते खावं प्यावं असा त्याचा अर्थ होत बरोबर. जर कधी तुमच्या आयुष्यामध्ये साधना येत असेल तर तुमचं आतून परिवर्तन झालं पाहिजे की मला ते खायचं नाही, आणि तंत्र त्याच्यावरती काम करतं. मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो आणि आपण ह्या विषय तुम्हाला विस्तृतपणे समजेल. एक व्यक्ती असतो, तो नित्य पूजापाठ करत असतो, मंदिरात जाऊन दर्शन घेत असतो, आणि त्याच्या समोर एक वैश्या राहत असते. आणि वैश्याचं घर आणि त्या व्यक्तीचं घर हे समोरासमोर असतं. पण जो व्यापारी माणूस आहे, जो मंदिरात दर्शन वगैरे घेतो, सगळं काही तो करतो, पण त्याचं संपूर्ण लक्ष त्या वैश्याच्या घरावरती असतं. तिथे किती लोक येत आहेत, नॉनव्हेज खातायत, दारू पितायत, पण मी या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. तर त्याच्या मनामध्ये तेच चालत असतो. पण तो शरीराने कुठे जातो आहे? मंदिरामध्ये जातोय. आणि येथे जी वैश्य आहे तिच्या मनामध्ये तो भाव येतात की मी किती पापी आहे, मी किती अभागी आहे, मी समाजाच्या किती खालच्या स्तरावरती आहे की मी मंदिरात पण जाऊ शकत नाही, मला सन्मान भेटत नाही, मी त्या परमेश्वराचं नाव घेऊ शकत नाही. ज्यावेळी तो दोघांचा मृत्यू होतो त्यावेळी जो माणूस व्यापारी जो आहे
त्या माणसाला सजा सांगितली जाते की तुला नरकात जायचं आहे, आणि जी वैश्य आहे तिला सांगितलं जातं की तुला स्वर्गात जायचं आहे. मग त्या व्यापाऱ्याच्या मनामध्ये द्वेष येतो की असं काय परमेश्वरा, मी आयुष्यभर तुमचं नाव घेतलं, मंदिरात आलो, तुम्ही मला नरकात सोडताय. त्यावेळी ते दूत सांगतात की जरी तू मंदिरात आलास तरी तुझं चित्त तिथे होतं, म्हणून तुला नरक भोगावा लागला. जरी ही वैश्य नरकात होती, भू नरकामध्ये होती, तरी देखील चित्त तिचं परमेश्वराकडे होतं. हा दृष्टांत आहे. बरोबर आहे. हा दृष्टांत आहे. मला असं म्हणणं आहे की तुम्ही जे काही कराल ते तुमच्या चित्त, तुमच्या चांगल्या भावनेने करा. आणि आपण नॉनव्हेज खाऊ, ड्रिंक करू, एखाद्या जीवाची, आज तुम्ही पाहिलं का कॅन्सरचे प्रमाण वाढलेत, वेगवेगळे आजार झालेत, हे कशामुळे झालंय? ज्या भावनेतून तो व्यक्ती तो जीव प्राण सोडणार आहे आणि तुम्हीच त्याला मीठ मसाला लावून ते खाणार आहेत, त्याला पण ती यातना झाली ना. ते यातनेचा संस्कार तर त्या अन्नावरती केला. आज जरी तुम्ही तुमच्या आईच्या हाताची साधं सिंपल तुम्ही भाकरी छोटस ठेचा टाकून तुमच्या आईने प्रेमाने बनवली, तर त्यात तुमचं पोट भरतं, मन भरतं. ते दोन्ही या ठिकाणी देऊ शकत नाही, कारण की तिथे वात्सल्य आहे, प्रेम आहे. मग जेव्हा तुम्ही असं चुकीचं अन्न खाणार, तुमच्या बुद्धीवरती काय होणार आहे? भ्रष्ट होते, भ्रष्टच होणार आहे. पण आता याच्यामध्ये कसं आहे, काही लोकांचं जीवन तसं आहे. तुम्ही बेंगॉली लोकांना ते नाही सांगू शकत, ते फिश खाणारच आहे, त्यांचं ते आहेच ते. गोव्या साईड मध्ये तुम्ही नाही सांगू शकत. तर मला असं वाटतं हे डिपेंड्स अपॉन समोरच्याची वृत्ती कशी आहे त्याच्यावरती. पण त्याच्यातून हळूहळू बाहेर पडणं केव्हाही योग्यच आहे. हा, तुमच्या हेल्थ साठी पण सुद्धा. आणि शास्त्राप्रमाणे मी अहिंसा मानतो. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, अनेक लोक तंत्राला बदनाम करतात की तंत्रामध्ये बळी आहे, तुम्ही बळी देतात, आणि विरोध करणारे तेच वेगवेगळ्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये मटण खायला जातात. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही विरोध करा या सगळ्या गोष्टी, तुम्हाला काय असेल, पण तुमचं जीवन तसं सात्विक करा. बरोबर आहे. आणि ते चुकीचं आहे. आयुष्य कधीही चांगलं भोगलं पाहिजे. आपण असं म्हणतो की कर्म जर खराब असले तर तुमचं आयुष्य खराब होतं. आता याच्यात मागच्या जन्मीचं कर्म येतं किंवा या जन्मीचंही कर्म येतं. पण मला तुम्हाला विचारायचंय गुरुजी की सगळ्यात खराब कर्म कोणतं? सर्वात खराब कर्म, त्याला असं तुम्ही कर्म चांगलं किंवा वाईट असं त्याचं तुम्ही असं परिमाण त्याचं तुम्ही हे ठेवू शकत नाही. पण सगळ्यात म्हणजे जे मी लोकांना पाहिलं, असे काही एक नाही, असे अनेक कर्म आहेत की ज्याचं जेव्हा आम्ही एखाद्या व्यक्तीचं पत्रिका बघतो, तर फक्त पत्रिका बघून नाही चालत, त्याचा ओरा बघावा लागतो, त्याचे अनेक त्याचे सगळे रेकॉर्ड्स बघावे लागतात. आपल्या अंतर्मनाने आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा समजतं की या माणसाच्या लाईफमध्ये इतकं सगळं का घडलेलं आहे. सगळ्यात मोठं ज्या लोकांना पातक भोगावं लागतं ते गुरु किंवा एखादी चांगली आध्यात्मिक व्यक्ती, तिचं केलेला अपमान. तुम्ही ज्या टीचर्स, मी सरळ म्हणतो आजच्या आपल्या भाषेमध्ये, बरोबर बोलले, टीचर्स लोकांचा किंवा जे गुरु लोकांचा अपमान, धार्मिक व्यक्तींचा अपमान, आध्यात्मिक व्यक्तीचा अपमान तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी करत असाल, ते तुम्हाला जन्मोजन्मी भोगावं लागतं. आणि त्याचे परिणाम आम्ही पाहिले. त्या दुसरा परिणाम, जेव्हा तुम्ही स्त्री भ्रूण हत्या करता. ओके, जो व्यक्ती, आम्ही शाक्त परंपरेमध्ये आम्ही असे शपथ घेतो की ज्या व्यक्तींनी स्त्री भ्रूण हत्या केल्या, मी पत्रिकाही पाहत नाही. जेव्हा मला ते कळतं, मी त्यांना एकही उपाय देत नाही, तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता. तुम्हाला पत्रिका पाहून कळून जातं की याने, ज्या लोकांचं बघा एक सिम्पटम्स असतात, ते आपल्याला समजतं, ह्या ठिकाणी त्याचं त्या माणसाला भोगावं लागतं. आणि सगळ्यात जास्त तळतळाट ही एखाद्या सुवासिनीची मी भोगताना पाहिलेली आहे. एखाद्या घरामध्ये एखादी सुवासिनी जर कधी तळतळली असेल, कोणीही असेल, इवन आजच्या जमान्यामध्ये तुमच्या घरातली सून जर कधी तळतळत असेल, तुम्हाला कधीही तुमचा उत्कर्ष होणार नाही. तो श्राप, ते दुःख खूप खूप जास्त त्रासदायक. मध्यंतरी एक पुण्यामध्ये प्रसंग घडला होता, त्या मुलीने आत्महत्या केली, मर्डर केलं, काय ते आपण ते प्रकरण खूप गाजलं. तर मला असं वाटतं, त्या एका पिढीला नाही, शेकडो पिढींना त्या मुलीचा तळतळाट लागणार आहे, भोगावं लागणार आहे. पूर्वी काय होतं की पाटीलकी असेल, एखादी सत्ता असेल, सत्तेचा त्या सगळ्या गोष्टी, हे याच्यामध्ये स्त्रियांचे अपमान, निपुत्रिक राहिलेला त्यांचा अपमान, त्यांना शरीर सोडावं लागत होतं, ते तळतळात तुम्हाला खूप भोगावे लागते. आणि आजच्या युगामध्ये मी सगळ्यांना सांगतो, जेव्हा आपण बघतो मुलं, आजकाल असं झालेलं आहे की तुम्ही देवा ब्राह्मणाच्या साक्षीने त्या मुलीशी तुम्ही लग्न करता,
आणि जेव्हा तुम्ही तिला पाठ देऊन तुम्ही तुमचं त्या शब्द जेव्हा तुम्ही मोडता, हा पैसा त्यांच्या आयुष्यामध्ये खूप असेल, मी म्हणत नाही की पैसा नाही असेल, पण ज्यावेळी कर्माची गती त्यांच्या आयुष्यामध्ये फिरेल त्यांना पाय पडावेच लागतात बाईचे. मला असं वाटतं की तुम्ही ज्या धर्मात आहात त्या धर्मामध्ये, धर्म काय मी हिंदू अन्य असा धर्म म्हणत नाहीये, तुमचा पती धर्म आहे, तुमचा पुत्र धर्म आहे, तुमचा पिता धर्म आहे. या धर्माशी जर कधी तुम्ही प्रामाणिक राहिलात, प्रत्येक व्यक्ती, मी जर कधी गुरु असेल, मी जर कधी टीचर असेल, तर माझा धर्म आहे लोकांना ज्ञान देणं. मी त्याच्यामध्ये कुचराई केली तर ते मला भोगावंच लागणार आहे. मी जर कधी एका ठिकाणी कार्य करतो आहे, मी जर कधी शासकीय दरबारामध्ये मी मोठा अधिकारी आणि मी माझं जर कधी कर्म चांगलं करत नसेल, आपल्याला वाटतं खूप मोठे पैसे आहे, मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या घरी जातो, मोठमोठ्या लोकांच्या घरी जातो, संततीचे प्रॉब्लेम, त्यांच्या घरातल्या अडचणी आपण ऐकू शकत नाही, ते भोगावं लागतं. मला असं वाटतं सगळ्यात मोठं, तुमचा दिलेला धर्म तो तुम्ही चांगला पाळलात तर तुमचं पतन हे होणार नाही. खूप सुंदर सांगितलं तुम्ही. असे काही एक्झाम्पल पाहतोय, असे काही अनुभव पाहतोय की स्त्रियांना त्रास दिला जातोय, पैशांवरून त्रास दिला जातो, त्याच्यानंतर वागणुकीवरून सकाळी लवकर उठलंच पाहिजे, ऍक्च्युली ते तर उठलं पाहिजे, बट त्यावरून हॅरॅस केलं जातं. म्हणजे या गोष्टी काही अनुभवाला आलेल्या. यामध्ये दोघांनी नीट वागलं पाहिजे, स्त्रीने पण व्यवस्थित आणि त्या सासरकडच्यांनी पण व्यवस्थित वागलं पाहिजे. पण जर ती चांगली वागते आणि जर तुम्ही तिच्यावर प्रेशर आणून तिला ताट देताय तर तुमच्या अख्ख्या पिढ्या बर्बाद होतील. खूप चांगली, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की आपण हिंदू आहे, हिंदू धर्म शिकवतो काय, तर हिंदू धर्मगुरू हे असं शिकवतात. म्हणून हिंदू धर्म हा पवित्र आहे. आपल्या समाजामध्ये ना 4 लग्नांना परवानगी दिली जाते किंवा अशा गोष्टी केल्या जातात, चुकीच्या गोष्टी केल्या जातात. आपल्या धर्मातले धर्मगुरू असे, म्हणून आपला धर्म हा इतका पवित्र मानला जातो. मला नाही वाटत की कोणता, बाकीच्या धर्मांना आपण नाव ठेवत नाही किंवा काही बोलत नाही, पण आपल्या धर्म इतका पवित्र धर्म दुसरा कोणता नाहीये. कारण याचे धर्मगुरूच इतक्या चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकवत आहे की तुम्ही तुमच्या लक्ष्मीचा मान ठेवा, तुम्ही जे तुमचे गुरु आहे, तुमचे आई वडील आहे, त्यांचा मान ठेवा, तर तुमची प्रगती होणार आहे. हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट गुरुजी तुम्ही सांगितली. गुरुजी, जर बघायला गेलं तर आजकाल आपण असं म्हणतो की माणूस खराब नसतो, परिस्थिती वाईट असते. हे मी भरपूर वेळा ऐकतो. एखाद्याकडून एखादी चूक झाली, काही झालं तर माणूस खराब नसतो, परिस्थिती वाईट असते. पण परिस्थिती काय असते, 2 आमदारकीसाठी उभे राहत आहे, दोघांपैकी दोघांना आमदार बनायचं असतं. मग काय होतं, याचे कार्यकर्ते त्याला डिवचतात, त्याचे कार्यकर्ते याला डिवचतात, मग यांचे कार्यकर्ते चिडून याचा एखादा कार्यकर्ता मारून टाकतात, त्याचं अख्खं आयुष्य बर्बाद होतं. याच्यामध्ये कोणते माणसं चांगले आले आणि कोणती परिस्थिती खराब आली. पण म्हणताना असं म्हटलं जातं की माणूस चांगला आहे, परिस्थिती खराब आहे. अशा सिच्युएशनला तुमचं काय मत आहे? नाही, परिस्थिती माणसाला कधीही चुकीच्या गोष्टी शिकवायला प्रेरित करत नाही. हे ज्या गोष्टी होतात हे सत्तेचं राजकारणामुळे आजपासून नाही, पूर्वी सुद्धा. आज आपण किती जरी सांगत असलो तरी देखील धर्मयुद्ध तेव्हाही झालेत ना. त्यामुळे हत्या हे तर सत्तेचं राजकारण तेव्हाही होतं. पण त्यामागे तुमचं इंटेन्शन कसं आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. यामुळे तुम्ही तुमची अवस्था चुकीची म्हणून तुम्ही एखाद्याचा मर्डर करत असाल, हे तसं त्याला शास्त्र त्याला मान्य करत नाही. परंतु शास्त्र हेही सांगतं, सटे साट्यम समाचरेत. जर कधी एखादी व्यक्ती साम दाम दंडभेद करून सुद्धा ऐकत नाही, मग तेव्हा तुम्ही काय करणार? पाकिस्तान. मग तुम्ही काय करणार? आज जर कधी आपल्या आया बहिणींचं, आज मुलींवरती इतके सगळे अत्याचार होत आहेत, किती त्यांच्या गोष्टीचं त्यांना चालणं फिरणं त्यांना मुश्किल झालेलं आहे. अशा लोकांना तुम्ही अवस्थातही नाही, तुम्ही त्यांना नाही करू शकत. त्या ठिकाणी तुम्हाला मृत्यूदंडच सांगितलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघणं, समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कधी दुबईला गेलात तर दुबईचं तिथे कट्टरता पहा, तिथे छोट्या छोट्या याला किती नियम दिलेले आहे. बरोबर आहे. आणि आपण काय करतो, आपल्यामध्ये खूप जी चाल ढकल झाली ती याच्यामुळे झाली. त्यामुळे कठोरता असणंही तितकी गरजेची आहे. पण कोणाच्या स्वतःच्या सत्तेसाठी एखाद्याचा जीव घेणं अत्यंत घाण निर्दयी प्रकरणातलं ते उदाहरण आहे. बरोबर आहे. ते चुकीचं आहे आणि लोक करतात.
करतात. लोक करतात. त्यांना जरी तुमच्या ह्याच्यामध्ये ऐकणारी जे असेल त्यांना मी स्पष्ट सांगतो की तुम्ही जरी लोकांच्या दृष्टिकोनातून तुम्ही खूप मोठे अधिकारी असाल, कोणी मंत्री असाल, परंतु ते तुम्हाला नाही, सगळ्यांना ते भोगावं लागत. आम्ही जरी असलो तरी ते आम्हाला ते भोगावं लागणारच आहे. त्यापासून तुम्ही पळू शकत नाही. बरोबर आहे. तुम्ही न्यायालयातून जरी तुम्ही सुटलात, पण त्या परमेश्वराच्या दरबारातून तुम्ही तो बघतोय. तो आणि परमेश्वर आहे, तो बघतो आणि त्याचा आपल्याला बरोबर परिणाम भेटतो. गुरुजी, हा माझा शेवटचा प्रश्न आहे. व्यक्ती असतो, प्रत्येक इंद्रियाला त्याचं एक एक काम आहे. वासना एक असते. एखादा पुरुष स्त्रीकडे बघतो, किंवा एखादी स्त्री पुरुषाकडे बघते. लग्न होतं त्याच्या आधीपर्यंत ही गोष्ट बऱ्यापैकी समाजाला मान्य असते की अरे त्याचं लग्न झालं नाही. पण हे तर देवाने दिलेली एक गोष्ट आहे, वासना. लग्न झाल्यानंतर नाही बघावं हे तर आपल्या संस्कृती पण सांगते, आपला धर्म पण सांगतो. पण आपल्या इंद्रियांना, आपल्या वासनेला एखादा व्यक्ती कंट्रोल कसा करू शकतो, त्यासाठी तुम्ही काय सांगाल? उत्तम प्रश्न तुम्ही विचारला. आता मी दोन्ही बाजू तुम्हाला सांगतो. धर्मशास्त्रामध्ये आपल्याला जे आज सगळं दिसतं आहे, मी त्याचा विचार नाही करत आहे. मी विचार करतोय आजच्या शेकडो वर्षापूर्वी. आपल्याला 4 पुरुषार्थ आहे, धर्म, अर्थ आणि मग नंतर येतो काम. जोपर्यंत तुम्ही काम भावनेपासून वर उंच उठणार नाहीये तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. आणि ही जी सृष्टी आहे ही मैथुन सृष्टी आहे. आपला जन्म ही मैथुनातूनच झालाय. रजवीर्य एक झालं, तिथून आपला जन्म झालाय. त्यामुळे लोकांना असं वाटत असेल की आपल्या डोक्यामध्ये काम वासना आलीच नाही पाहिजे, ते होणं शक्य नाहीये. आपला जन्मच वासनेतून झालाय. बरोबर. त्यामुळे माणसाचं प्रधान लक्षण हे वासना आहे. परंतु शास्त्र त्याला काय सांगतं? शास्त्र त्याला सांगतं की तुम्ही त्याच्या आहारी न जाता त्याला तुम्ही योग्य पद्धतीने युटिलाइज कसं करायचं. जर कधी तुमच्यामध्ये वासना अधिकता आहे तर आपलं तंत्रशास्त्र, मी अध्यात्म म्हणत नाहीये, तंत्रशास्त्र त्याला सांगतं की तुम्ही वासनाचं परिवर्तन तुमच्या शृंगारामध्ये, कलेमध्ये कसं करणार. ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वासना आहे असा व्यक्ती जर कधी त्याची ऊर्जा त्याने वर उचलली किंवा त्याने त्याचं सकारात्मक अनुसंधान केलं, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी जास्त येते. तो खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि शास्त्र त्याच्यावरती काम करतं, योगशास्त्र त्याच्यावरती काम करतं. कामाचं दमन करा असं शास्त्राने सांगितलेलं नाहीये. कामाला योग्य पद्धतीने तुम्ही करा. जो समाज तुम्हाला सांगतो लग्न करून घ्या, वयात आलेलं आहे, लग्न करून घ्या, वयात आलेलं आहे, त्याने तुमच्या काम भावनेला परिवर्तित करण्यासाठी एक पर्याय दिला. पण जर कधी त्याला एक मर्यादा जर कधी आखून नाही दिली तर पशुमध्ये आणि माणसामध्ये फरक काय राहणार आहे. बरोबर आहे. म्हणून ही मर्यादा दाखवण्यासाठी तिथे एक पत्नी व्रत सांगितलं की तुम्ही ते करावं. का? आज जर कधी त्याला ती मर्यादा आखून नाही दिली तर तो स्वतःच्या इंद्रियाचा उपभोग घेण्यासाठी आणि तो चुकीचं कार्य करू शकतो. म्हणून त्याला एक विशिष्ट क्रायटेरिया दिला. आयुर्वेदामध्ये पण आहे, मी त्याचं पाठराखण करत नाही की दारू किती प्रमाणात घ्यावी याचं पण प्रमाण दिलेलं आहे. पण तुम्ही त्या प्रमाणाच्या बाहेर, म्हणजे कामाला इथे शत्रू मानलेलं नाही, ते किती सेवन करावं हे तुमच्यावरती आहे. रामभाव पण तसाच आहे. आणि तुम्ही कोणत्याही जुन्या मंदिरात जा, तुम्ही चाळीसगाव, भडगाव, आपल्या साईडमध्ये जर कधी तुम्ही जुन्या कुठे गेलात, जुने मंदिर जे पाहिले, बाहेर तुम्हाला सगळ्या कामक्रीडाच्या मूर्ती दिसतात आहेत. हे काय आहे की तुम्ही जे ब्रह्मचर्य पाहता आहे हेच सत्य नाहीये, जीवनाचं सत्य सुद्धा हे आहे. याला तुम्हाला नाकारावून चालणार नाही. जेव्हा तुम्ही कामभावाचं दमन करता तेव्हा ती तुमची विकृती बनते. मग आज लोक सेक्स स्कॅन्डलमध्ये फसतात, चुकीच्या ठिकाणी फसतात. त्याला योग्य तुम्हाला युटिलाइज करण्यासाठी तंत्रशास्त्र आहे, त्याला एक मर्यादा दिली. पण ते वाईटच आहे, चुकीचं आहे असं नाही, किंवा तो संदर्भ घेऊन तुम्ही मर्यादा ओलांडताय तेही चुकीचं आहे. एक मर्यादित जीवन केव्हाही उत्तम. गुरुजी, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. एक प्रश्नाचं तुम्ही अतिशय सुंदरपणे उत्तर दिलं. आणि आपल्या धर्माचा हा प्रसारच एक प्रकार आहे की सगळ्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचताय आणि समाज सुधारतोय. दुसरी गोष्ट की लोकांचे जे प्रॉब्लेम आहे ते आपल्या साधनेतून तुम्ही दूर करतायत. तर लोकांना कनेक्ट व्हायचं असेल तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक्स दिलेल्या आहेत, त्याला तुम्ही कनेक्ट. सगळ्यांना सांगतो, तुम्हालाही सांगतो आणि जे पाहताय तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो की चमत्कार हा तुमच्या साधनेतून होतो.
कोणतीही गोष्ट, एखादी रत्न असेल, ती जस्ट तुम्हाला थोडीशी बूस्ट करते. एखादे शास्त्र ते तुम्हाला फक्त एक थोडंसं सप्लिमेंटरी आहे. इट्स ओनली सप्लिमेंटरी, पूरक आहे, पूरक आहे. परिपूर्ण नाही. म्हणून तुम्ही त्याचा तेवढा हे करून स्वतः साधना करा. स्वतः जीवनाचा उत्कर्ष तुम्ही स्वतः करू शकता. आता नवरात्र सुरू झालेलं आहे. नवरात्रामध्ये मी तुमच्या वतीनं सगळ्या महिलांना सांगतो की फक्त देवीची आरती दुर्गट भारी करण्यासाठी नाहीये. आज पूर्वीचं शास्त्र जे नवरात्र जे दिले आहे ते याच्यासाठी दिलेले. तुम्ही बघा ना, आज फक्त नवरात्र काय राहिलं, गरबा खेळणं, बॉलिवूडच्या गाण्यावरती गरबा खेळणं, हे त्याच्यासाठी नाहीये. गरबा या शब्दाचा अर्थ असतो जीवनचक्र. एक शक्ती आहे, सेंटरमध्ये दिवा ठेवला जातो आणि त्याच्यावरती लोक गोल फिरतात. जीवनचक्र आहे. या जीवनचक्राच्या भोवती तुम्हाला फिरायचं आहे आणि शेवटी तुम्हाला त्या शक्तीपर्यंत पोहोचायचं आहे. यासाठी तो गरबा होता. पण आता ते त्याचं रूपांतर वेगळ्या माझ्या सगळ्या महिलांना नम्र विनंती आहे की तुम्ही जर कधी नवरात्रात फक्त साबुदाणा खिचडी खाऊन नवरात्र उत्सव साजरी करत असाल तर ते नाही. ताराराणी महासाहेब त्यांचं जीवनचरित्र, जिजाराणी महासाहेब त्यांचं जीवनचरित्र तुम्ही अभ्यासलं पाहिजे. नऊवारी घालून घोड्यावरती बसून हाताने तलवार महासाहेबांच्या हातात होती. आज याची गरज आहे. आज महिला किती जरी सशक्तीकरणाचा विषय करत असल्यात, महिला किती खूप तापटीप, आजकालच्या माणसांना सुद्धा वाटतं की आपली मुलगी चांगल्या घरामध्ये गेली पाहिजे, तिने असं केलं पाहिजे. तर मी त्यांना आवर्जून सांगतो, तुम्ही तुमच्या मुलीला तितकं सबळ बनवा की यदाकदाचित ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल. आज आपण पैसा पाहतो, प्रॉपर्टी पाहतो, ते बघण्यापेक्षा तुम्ही सगळ्यात अगोदर त्या माणसाचं चारित्र्य, भलाही त्याच्याकडे पैसा कमी असेल पण त्याचं चारित्र्य बघून तुम्ही मुलगी दिली पाहिजे. परिवाराचं बघून तुम्ही मुलगी दिली पाहिजे. मुलीला तसे संस्कार दिले पाहिजे की बाई ग, तूच काली आहे, तूच चंडी आहे आणि तूच लक्ष्मी आहे. हा विचार जेव्हा महिलांना येईल तेव्हा मला असं वाटतं तुमचंच रोजचं दिवसच तुमचं नवरात्र आहे. फक्त मळवट भरावं त्याच्यासाठी नाही. महिलांना मळवट याच्यासाठी दिला आहे की जे माझ्या डोक्यावरती जे कुंकू दिसतंय ते तेजाचं प्रतीक आहे. मी जर कधी डोक्यावरती पदर घेत असेल पण माझा पदर जर कधी कोणी खेचत असेल तर मी तो पदर खोचून त्याचा उत्तर देऊ शकते. हे तेज दाखवण्यासाठी ते प्रतिकात्मक केलंय. पण तुम्ही मळवट भरताय आणि तुमच्याकडे कोणी वाईट दृष्टीने बघताय आणि तुम्ही त्या गोष्टीला विरोध करत नाही तर तुमचा मळवट भरूनही काही उपयोग नाहीये. कणखर बनलं पाहिजे आपल्या भारतीय महिला, करूनही तुमचा त्याच्यामध्ये उपयोग नाहीये. पूर्वीचे हे सगळे मोटिवेशन्स होते. हो, पूर्वी आजकालचे थोडी आमच्यासारखे स्पीकर होते, आमच्यासारखे थोडी काही आता इंटरनेट होतं. पूर्वीचं ते मोटिवेशन होतं. जागरण गोंधळामध्ये त्या एक महिला, एक स्त्री महिषासुराला मारते तर ती करू शकते तर तू का नाही करू शकत. बरोबर आहे. हे मोटिवेशन्स होतं आपल्या धर्मामध्ये. पण आज फक्त जागरण गोंधळाच्या नावाखाली आज नाचगाणं सुरू आहे. तर तसं नाही होतं. आज सत्य परिस्थिती मानावं आणि विज्ञानवादी होऊन नवरात्रातली साधना करावी. ज्या लोकांना वाटत असेल आपल्यावरती तंत्रमंत्राचे काही परिणाम झाले असतील त्यांनी रोज नित्य नियमाने देवी कवच वाचावा. बरोबर. अंतरिक्ष चराघोरा डाकिनिश्य महाबला. प्रत्येक अंतरिक्षामध्ये कोणत्याही वाईट ग्रह, नक्षत्र, तारे, यक्षिणी, भूत, प्रेत, पिशाच काही जरी असलं त्याच्यातून देवता रक्षण करते. हे शास्त्रवचन आहे. देवी कवच वाचल्याने तुमचं संपूर्ण शरीर प्रोटेक्ट होतं. तशी तुम्ही साधना करा. नवरात्रात तुम्ही बसताय, तुम्ही देवी कवच वाचा, तुम्ही दुर्गाष्टोत्तर नाम स्तोत्र वाचा. ते तुम्ही जास्तीत जास्त साधना करा. फक्त राजगिऱ्याचे लाडू खाऊन साधत नाही. बरोबर, ते करा. त्याच्याने आपल्या अडचणी नक्की दूर होते. गुरुजी, खरंच मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. श्री मात्रे नमः. आणि कार्यक्रमाला नक्की या. नक्की गुरुजी. श्री गुरुदेव दत्त. श्री मात्रे नमः. जय श्री गुरु.